नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचं भविष्य बदलणार आहे. कारण आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची ती गुपित वाणी सांगणार आहे की जी वाणी ऐकली की अंतर्मनात प्रकाश उगवतो, रडणं थांबतं आणि मनात एकच आवाज घुमतो की तुझी इच्छा पूर्ण होईल. फक्त स्वामींवर भरोसा ठेव. हो, स्वामी समर्थ महाराज प्रत्येक भक्ताला एक अदृश्य संदेश देतात, एक अदृश्य शब्द आणि एक अदृश्य आशीर्वाद असतात. तर स्वामी समर्थ महाराजांचा संदेश असा असतो की तू थकलास पण हार मानू नको, तुझं काम होणार आहे. तर आज मी तुम्हाला या 5 संदेशांमागचे दिव्य रहस्य काय आहे आणि त्यांचे संकेत आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती कशी मिळते हे सांगणार आहे. आपल्या आयुष्यात काही वेळा अशी वेळ येते की आपण स्वतःलाच हरवून बसतो. आपण केलेल्या प्रार्थना जणू हवेतच विरून जातात. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात की भक्ताच्या मनात ज्या क्षणी दुःख शिरेल त्या क्षणी मी त्याच्या शेजारी उभा असतो. तुम्ही कितीही अडचणीत असाल, निराश असाल, आर्थिक संकट, आरोग्याचा त्रास, कौटुंबिक त्रास, कोर्ट कचेरी काही असो, स्वामींच्या दृष्टीने ते काहीच नाही. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, तो म्हणजे तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा. जेव्हा तुम्ही मनातून म्हणतात की स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात ना, तेव्हा स्वामींची शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते. स्वामी तुमचा आवाज ऐकतात. आता स्वामींचा दुसरा संदेश की तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे. तर सर्वात मोठी गोष्ट सांगते की स्वामी समर्थ एखाद्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळ पाहत नाही. त्यांना फक्त भक्ताची शुद्ध भावना पाहिजे असते. तुम्ही मनापासून एखादी इच्छा वाहिली आहे, कित्येक दिवस प्रयत्न केले, रात्रभर जागून तुम्ही काम केलं, पण तरी तुमचं मन तुटलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तेव्हा स्वामी समर्थांना हे सगळं दिसतं. भक्ताचा प्रत्येक श्वास ते ऐकतात. जगात कधी कधी आईबाप देखील अपयशी होतात, पण तेव्हा स्वामी सांभाळतात. कारण स्वामी आई आहे आपली. ती तिच्या बाळाला सांभाळते, आईसारखं सांभाळते. स्वामी समर्थांच्या शक्तीमध्ये इतकी ताकद आहे की जिथे रस्ताच नसतो तिथे ते तुम्हाला नवा मार्ग तयार करून देतात. म्हणून स्वामी म्हणतात की तुझी इच्छा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. आता भक्तांसाठी दिव्य संदेश की योग्य वेळी मी तुला फळ देईन. काही भक्त विचारतात की स्वामी मी इतकी पूजा केली, इतकं नामस्मरण केलं, मग माझी इच्छा पूर्ण का होत नाही? त्या स्वामींचं उत्तर आहे की कारण मी तुला तयार करत आहे. हो, स्वामी आधी भक्ताला मजबूत करतात. ध्येय मोठं असेल तर परीक्षा पण मोठी असते. जेव्हा तुम्ही संकटातून जात आहात त्यावेळी स्वामी तुमच्या परीक्षेची तयारी करत असतात. मग ते म्हणतात की धीर धर, वेळ आली आहे, तुझं फळ तुला नक्की मिळणार आहे. त्यांच्या कृपेचा वेग असा असतो की एकदा ते हो म्हणाले की अडथळे स्वतः बाजूला होतात. पुढचा संदेश भक्तासाठी आहे की तुझ्या घरात मीच प्रकाश आणणार आहे. काही घरात मुलांना नोकरी नसते, घरात पैशांचा ताण तणाव असतो, मुलींचे विवाह होत नाही, त्यांच्या लग्नामध्ये अडथळे निर्माण होतात, घरातील लोकांचं आरोग्य वारंवार बिघडत असतं. जेव्हा सगळीकडे काळोख असतो तेव्हा स्वामी समर्थच प्रकाश आणतात. त्यांचा आशीर्वाद म्हणजे तुमच्या घरात आला की वाईट नजर, वाईट शक्ती, ग्रह बाधा हे सगळं संपतं. मग तेव्हा स्वामी म्हणतात मी आलो की अंधार पळतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे घरामध्ये सकारात्मकता, शांतता, आनंद आणि समाधानाचं वातावरण. आता 5वा संदेश भक्तासाठी आहे की माझ्यावर विश्वास ठेव, चमत्कार होणार. हे स्वामींचं वाक्य आहे. हे वाक्य आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा की जिथे स्वामी समर्थांवर विश्वास असतो तिथे चमत्कार घडतो म्हणजे घडतो. विश्वास म्हणजे समर्पण. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवता तेव्हा स्वामी स्वतः तुमचं रक्षण करतात. कधी कधी अचानक योग्य लोक भेटतात, तर कधी कधी अचानक चांगली बातमी येते, अचानक आयुष्यामध्ये नवा मार्ग मिळतो. तर हे काही सर्व योगायोग नसतात, तर हे स्वामींचे चमत्कार असतात. स्वामींचे 5 दिव्य संकेत तुमची इच्छा पूर्ण होणार याचे असे हे संकेत आहेत. तर पहिला संकेत ऐका की अचानक मन शांत वाटायला लागतं, कोणतीही मनात भीती राहत नाही. दुसरा संकेत, घरामध्ये अनपेक्षित चांगली शुभ बातमी येते, सगळं चांगलं घडू लागतं. तिसरा संकेत, स्वामींची मूर्ती, नाव, फोटो कुठेही आपल्याला सतत वारंवार दिसू लागतं. चौथा संकेत, संकटे पटकन कमी होऊ लागतात.
आणि 5वा, मनात एकच आवाज येतो की काळजी करू नकोस, मी आहे. हे 5 संकेत दिसले मग समजून जा की तुमची इच्छा मार्गाला लागली आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठीच होता. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ स्वतः ती तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त एकच गोष्ट हवी की भरोसा ठेवा आणि नामस्मरण करत राहा. चला मग शेवटी आता 3दा म्हणूया, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ज्यांनी असं मनापासून म्हटलं त्यांच्या घरामध्ये आजपासून चमत्कार सुरू होतील. माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.